नमस्कार, मी पंजाब डक. पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता ना जवळपास मध्ये आज म्हणजे सुरुवातीला आपण काय करू, मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव. तर या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, आजपासूनच म्हणजे आपल्या मराठवाड्याकडे दुपारपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे मराठवाड्यात. पण दुपारी काही काही ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे मराठवाड्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे एकदम पाऊस आज उघडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. 23, 24 आणि 25, 26 तारखेपर्यंत 4 दिवस चांगलं सूर्यदर्शन होणार आहे मराठवाड्याकडे. मग चांगला पाऊस कधी येईल म्हणजे 26 ऑगस्ट, 27 ऑगस्ट, 28 ऑगस्टच्या दरम्यान परत पावसाचं वातावरण होणार आहे म्हणून हे मराठवाड्यातले अंदाज लक्षात घ्यायचा. आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज तुमच्या इकडं म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा, घेऊ तासगाव, अहिल्यानगर, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव या 5 जिल्ह्याचं तुम्हाला सांगतो की या 5 जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, दुपारनंतर आज मध्ये ठिकठिकाणी सूर्यदर्शन झालेलं दिसत. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन तुमच्याकडे पोळ्याच्या दिवशी 2 दिवस मात्र तुमच्या इकडे थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 23 ऑगस्ट पासून 23 ऑगस्ट, 24 ऑगस्ट, 25 आणि 26च्या दरम्यान तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर, त्याच्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये चांगलं सूर्यदर्शन होईल. तुम्ही शेतीचे कामे करून घ्या, फवारण्या करून घ्या म्हणून हे लक्षात घ्यायचं. मग तुम्हाला परत पाऊस कधी येणार आहे, परत काय होणार आहे, 27 आणि 28 ऑगस्टच्या 2 दिवस तुमच्याकडे पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आपण काय करू, पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, त्याच्यानंतर इकडे पुणे जिल्हा या 4-5 जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारपर्यंत तुमच्या इकडे सूर्यदर्शन होईल. पण काय होईल, अशा सरी येणार आहेत म्हणजे 10-10 मिनिटाच्या जोराच्या सरी येणार, स्पीडनं सरी येणार, थेंब मोठे असणार आणि लगेच ऊन पडणार, पुन्हा सरी येणार, ऊन पडणार. ऊन पावसाचा खेळ तुमच्या इकडे असा राहणार आहे. 22ला पोळ्याचे 2 दिवस तुमच्या इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर चांगल्या सरी येतील म्हणून हे लक्षात घ्यायचं की पूर्व विदर्भाकडे जाऊन पूर्व पश्चिम मध्ये 6-5-11 जिल्ह्यामध्ये सांगतो. 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे भंडारा जिल्हा झालं, वर्धा जिल्हा झालं, नागपूर जिल्हा झालं, अमरावती जिल्हा झालं, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर, त्याच्यानंतर अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा आणि इकडे यवतमाळ जिल्हा. तर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी दुपारपर्यंत म्हणजे दुपारी 2-2:30 पर्यंत थोडं सूर्यदर्शन 3 दिवस होईल. पण काय होईल माहितीये का, दुपारी 3-4च्या नंतर पुन्हा रात्रीच्याला काय होईल, तुमच्या इकडे आणखीन 3 दिवस थोडं पावसाचं वातावरण आहे.